नमस्कार मंडळी, मी ऋषी स्वागत करतो आपलं भटकंती विथ ऋषी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण जाणार आहोत सयाजीराजे पार्कमध्ये, जिथे थीम पार्क, ॲडव्हेंचर पार्क, वॉटर पार्क आणि बोट राईड या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळेल। तर आपण सगळ्यात आधी तिकीट काढून घेऊया। तिकिटाचे दर आपल्याला स्क्रीनवर दिसतील। तर हे आहे मेन गेट किंवा एंट्री गेट आणि समोरच दोन भाला घेतलेले सैनिक आपल्याला दिसतील। पुढे एक डमी फायटर जेट दिसेल आणि इथे जास्त प्रमाणात पाणी असल्याने विविध प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतील। नंतर मोठी वेश आपल्याला बघायला मिळेल, तिथूनच आपण आतमध्ये एंट्री करूया। त्यानंतर समोरच एक भला मोठा हत्ती आपल्या स्वागतासाठी उभा आहे। इथे सेल्फी पॉइंटही आहे, इथेच आपण उभा राहून सेल्फी घेऊ शकतो आणि बाजूला फूड स्टॉल आहेत। तर आज आपल्याला जालन्यावरून यायला उशीर झाल्यामुळे आपण अगोदर जेवण करून घेऊया। आतमध्ये गेल्यानंतर प्रसन्न असं करणारं वातावरण आहे, कारण बाहेर एवढे प्रचंड ऊन असताना आतमध्ये झाडाच्या गार सावलीत जेवण्याचा सुंदर असा फील येतो आणि फॉग मधून येणारा बारीक असा पाण्याचा फवारा मनाला प्रसन्न करतो। तिथे मिळणारे अनलिमिटेड पोटभर जेवण फुल पैसा वसूल आहे। आता आपण जाऊयात वॉटर पार्क कडे, जिथे आपण फुल एन्जॉय करूया। इथे आपल्याला रेन डान्स, वेव्ह पूल आणि बऱ्याच अशा विविध राईड्स बघायला मिळतील। आपण बोटिंगची मजा घेऊया। बोटिंग करताना आपल्याला नयनरम्य असं निसर्ग दृश्य बघायला मिळेल। आम्हाला सुंदर असा सनसेटचा अनुभव बोटिंग दरम्यान आला। नंतर आम्ही पुढे ॲडव्हेंचर पार्ककडे वळालो, कारण अगोदरच वॉटर पार्क आणि बोटिंगने उशीर झालेला होता आणि थोड्याच वेळात पार्क बंद होण्याचीही वेळ होणार होती। सर्वप्रथम आम्ही रेल्वेमध्ये धमाल केली। नंतर मग आम्ही त्या मोठ्या झोक्यामध्ये बसलो, यात खूपच मजा आली। मग या ड्रॅगन ट्रेनची सफर घेतली। सनसेटचं हे दृश्य खूपच सुंदर दिसत होतं। मग बाहेर येताना या खेडेगावच्या थीम पार्क पाहणी केली। इथे शेतकरी, गावाकडचे स्वयंपाक करण्याची पद्धत असे विविध थीम केलेली होती।